नमस्कार, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर उद्या आहे श्री गणेश जयंती, तिलकुंद चतुर्थी सुद्धा याला म्हणतात। तर शक्यतो तिळाचे मोदक वगैरे बऱ्याच ठिकाणी दाखवतात देवाला नैवेद्य म्हणून। तर आज मी तुम्हाला तिळगुळ मोदकच करून दाखवते थोडेसे वेगळ्या पद्धतीने। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत। हे बिना पॉलिशचे तीळ आहेत आणि 1 वाटी शेंगदाणे भाजलेले घेतलेले आहेत। तर तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे माझ्याकडे भाजलेले होते, तर मी भाजलेले जसे अर्धवट सालं काढून घेतलेली आहेत। अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे बारीक करून। तर गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, किती आवडतं त्याप्रमाणे गोड। आणि इथे पाव वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे। 2-3 चमचे तूप, खसखस आहे 1 ते 2 चमचे, वेलची जायफळ पूड आणि इथे आपल्याला मोदकांचा साचा लागणार आहे। तर सर्वात आधी आपण हे तीळ आहे ते भाजून घेऊया। कढईमध्ये आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ असे तडतड त्याचा आवाज येईपर्यंत आपल्याला लो फ्लेमवर मस्त भाजून घ्यायचे सगळ्या बाजूने। अगदी सोपे आहेत हे मोदक आणि सध्या तरी थंडी आहे, तीळ आपल्या शरीरासाठी पण चांगले असतातच। आणि ह्या महिन्यात कसं तिळगुळ होतात, ह्या चतुर्थीला तिळाचे मोदक, तर बरेच आपले तिळगुळाचे पदार्थ ह्या महिन्यात होत असतात तिळांचे। तर ही रेसिपी अगदी सोपी आहे। तुम्ही पण उद्या गणेश जयंतीला बाप्पाला नैवेद्य म्हणून हे तिळगुळ मोदक करू शकता। तर आता हे भाजून घेते मी। तीळ आता मस्त भाजून झाले, तडतडायला आवाज येत असेल तुम्हाला। तर आता तीळ मी काढून घेते आणि गॅस बंद करते। आणि त्याच कढई आता गरम आहे ना, तर मग मी त्यामध्ये खसखस टाकते। शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत ऑलरेडी। तर तुम्ही जर नसतील आधी भाजलेले तर शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत। आता तीळ काढून घेते आणि खसखस घालते। खसखस भाजायला जास्त वेळ नाही लागणार आणि गॅस जर आता गरम आहे ना कढई, नाही तर मग खसखस करपून जाईल। तर आता तीळ आपण गार झालेले आहेत। आता थोडेसे तीळ मी काढून घेते वर लावायला आपल्याला मोदकांना। आणि आता हे तीळ मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत। शेंगदाणे, वेलची जायफळ पूड, आता हे थोडंसं मी आधी एकदा फिरवून घेते आणि मग आपल्याला गूळ आणि तूप घालून आणि मिल्क पावडर घालून पुन्हा फिरवून घ्यायचं। तर आधी हे थोडंसं मी एकदा शेंगदाणे आणि तीळ असं थोडंसं मी फिरवून घेतलेले आहेत। आता ह्यामध्ये मिल्क पावडर आणि गूळ घालायचं आहे, तूप। आता हे मस्त एकजीव होईपर्यंत आपल्याला हे बघा सर्व मिश्रण असं एकजीव करून घेतलेलं आहे। याचं छान आहे बघा, तुम्ही असं हातात चेक करायचं आहे। मी थोडंसं तूप अजून वाढवलं, कारण की तूप आपल्यावर आपल्याला किती वाढवायचं, तर मला थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून मी तूप घातलं। आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते, खसखस घालते आणि मस्त मिक्स करून घेते सगळं। मस्त मिश्रण सगळं मिक्स करून घेतलंय मी। आता साच्याला थोडासा तुपाचा हात लावायचा आहे। आणि आता मी हे बघा, आता माझ्याकडे हे असा साचा आहे, तुमच्याकडे सिंगल साचा असेल ना त्याच्यात पण करू शकता ह्याच पद्धतीने। आणि साईज तुम्हाला किती छोटी मोठी त्याप्रमाणे मोदकांचा साचा घ्यायचा आहे। आता मी थोडेसे तीळ घातले आणि आता हे मिश्रण दाबून दाबून आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे। हे सगळं दाबून दाबून मस्त घेतलंय, म्हणजे मग ते जे मोदकाचा जो शेप आहे ना तो चांगला येतो। चला तर हा बघा, आता साचा मी उघडून दाखवते। हे बघा, मस्त आपले मोदक आता तयार आहेत। सर्व मोदक आता मी असे तयार करून घेते।
चला तर आता ह्या मिश्रणाचे पण आपण मोदक तयार आहेत. हे बघा, दाखवते तुम्हाला शेप वगैरे कसा छान आला एकदम. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. हे बघा.